फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार। आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज नारंगाव येथे नुकताच काही दिवसापूर्वी कलकत्त्याला एका महिला डॉक्टरवरती झालेला अत्याचारानंतर त्याचा केलेला खून आणि परवाच बदलापूर येथे झालेली अत्यंत निर्दयी घटना, 2 चिमुकल्या मुलींवरती त्या शाळेतील शिपायाने जो अत्याचार केला, त्या विकृत शिपायाने जो अत्याचार केला, त्याच्या निषेधार्थ आज आपण येथे जमलेलो आहोत। या प्रसंगी आमचे तालुका प्रमुख माऊली सेठ जे आहेत, उपजिल्हा प्रमुख शरदरावजी आहेत, आमच्या तालुक्यातील सर्वच उपतालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय गुलाबशेठ पारखे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषतः महिला भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आत्ताच डॉक्टर सिद्धताईंनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि इतर आपल्या 2 सरपंचताईंनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। सर्वच गोष्टी अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेल्या आहे, पण तो बांधवांना आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की आपला भारत देश हा शूरांचा देश आहे, हा वीरांचा देश आहे, हा सतींचा देश आहे, हा साध्वींचा देश आहे। या देशामध्ये एका सीतेसाठी रामायण घडलं, एका द्रौपदीसाठी महाभारत घडलं। हा देश शिवछत्रपतींचा आहे आणि विशेषतः ही भूमी शिवछत्रपतींच्या जन्मानं पुनीत झालेली अशा प्रकारची ही भूमी आहे। जेव्हा रांदेगावच्या पाटलाने एका गरीब मुलीवरती अत्याचार केला तेव्हा तो बोलला, कोण शिवाजीराजे? मी तर या गावचा पाटील आहे, मला नाही। शिवाजीराजांनी फरमान काढलं की त्याच्या मुसक्या बांधून घेवड्या आणि त्याचा चौक केला। कल्याणच्या सुभेदाराला जेव्हा नजरानावरून भेट आणली तेव्हा शिवरायांनी त्याचा ओटी आणि चोळी ओटी देऊन त्याचा सन्मान केला। असा आपला देश आहे, परंतु या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहे। परवा बदलापूरमध्ये या घटनेचा फार मोठा उद्रेक झाला। मगाशी बाबा परदेशी हा देश अराजकतेकडे वाटचाल मित्रांनो, आपण बारकाईने लक्ष द्या। या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो। पुण्याला काय आलं, नाशिकला काय आलं, कुठली गँग आली, कुठली गँग? कोयता गँग सर्रासपणे हे करते आणि पोलीस त्यांना काहीच करत नाही। नाशिकमध्ये सुद्धा अशाच प्रकारची कोयता गँग आली। ड्रगचं रॅकेट, ड्रगचे कारखाने नाशिकला मिळत आहेत, औरंगाबादला मिळत आहेत, पुण्याला मिळत आहेत, ड्रगचे कारखाने मिळत आहेत। पोलीस डिपार्टमेंट करताय काय? बांधवांनो भगिनींनो, कदाचित आपल्याला माहीत असेल या राज्यातल्या हजारो भगिनी, लाखो म्हटलं तरी वागोठाना, माझ्याकडे त्याचा फिगर नाही, त्याकडे परागंध आहेत, त्याकडे मिळत नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। डॉक्टर मॅडम आपल्याला कदाचित माहीत असेल, बरोबर की नाही? आमच्याच घरातील आमची एक भगिनी, माझी कदाचित ती सून लागत असेल, माझ्या मावस बहिणाची सून, म्हणजे कदाचित माझी सून 3 वर्षापूर्वी कुठेतरी परागंधा झाली, ती मिळालीच नाही। कुठे गेली काय कल्पना, ती स्वतः शिक्षक होती। 2 दिवसापूर्वी तिने 2.5 लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं, नंतर ती कुठे गेली काय परागंधा झाली काही कल्पनाच नाही। नंतर अशाच कल्याणमध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या आणि ह्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या लाखो घटना घडलेल्या आहेत। भगिनी कुठे परागंधा झाली, कधी मिळतच नाही, त्या पुढे जातात, काय होतात काही कल्पना नाही। माझी घरामध्ये एक नात आहे मुंबईला, मी सांगतो बेटा येताना बरोबर ये, कोणाला तरी बरोबर घेऊन ये। ती भीती म्हणजे पालकाच्या मनामध्ये ती भीती आहे। आज गेलेली आपली मुलगी सुरक्षित गेली की नाही याचं आपल्या मनामध्ये शंका आहे आणि अशा प्रकारे या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं, त्या निर्भया प्रकरणाचं एवढंही केलं की ते सरकार गेलं, मनमोहन सिंगचं सरकार गेलं, हरकत नाही, पण त्याच्यानंतरचे असे प्रकार थांबले नाहीत। कडक कायदे बनवायचं काम चाललेलं आहे, ते कुठपर्यंत आलं काही मला माहीत नाही, पण तू फास्ट ट्रॅकवरती अशा प्रकारचे कायदे, अशा प्रकारच्या घटना फास्ट ट्रॅकवरती घेतल्या पाहिजेत आणि त्या लवकर निकालात काढल्या पाहिजे। मगाशी बाबूशेठ पाटे यांनी सांगितलं, अतिशय चांगला सुंदर सांगितलं की मी नेहमी सांगत असतो शिवसेनेची शाखा एक आधुनिक न्यायालय आहे आणि काही झालं तर तुम्ही काय महिला भगिनी आपल्या तालुक्यात काय झालं,
कुणावरती काय झालं तर नक्कीच आपण नारंगावला या शिवसेनेच्या शाखेमध्ये या प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांकडे या, नक्कीच आपल्या महिला भगिनींना जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि या गोष्टीचा निषेध करावा तेवढाच थोडा आहे. परंतु या दृष्टिकोनातून मी एक सांगतो की अराजकता होती, लोक सगळी रस्त्यावरती उतरली होती, लोक रेल्वे ट्रॅकवरती उतरली होती आणि त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करता. त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले, पहिले त्या सर्वांचे गुन्हे मागे घ्या. हा दिस इज अ पब्लिक क्राईम. लोक स्फूर्तपणे मागे घेतले पाहिजे, नाही तर मोठं आंदोलन करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. आणि ठीक आहे, आपण म्हणतो फाशी द्या, फाशी देण्याचे अधिकार आपल्याला नाही आहेत, परंतु एक दिवस अशी अराजकता येईल की बाबूभाई पाटील सांगितलं की त्याच्या घरातून घोषकून काढून त्यांना नक्कीच पायदळी तोडल्याशिवाय जनता राहणार नाही. अशा प्रकारची अराजकता आपल्या देशात जर कायदा आणि संस्था जर व्यवस्थित राहिले नाही तर अशा नक्कीच अशा प्रकारची घटना आपल्या देशामध्ये घडेल, आपल्या राज्यामध्ये घडेल. काम गृहमंत्री कोण आहे काय म्हणतात त्यांना, नाही त्याला त्या टरबुजाने हे करावं, नाही तर राजीनामा द्यावा. कारण नाही तर त्यांचे आता दिवस भरलेलेच आहेत, बरंच चाललेले आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि या घटनेची त्वरित त्यांनी निकाल फास्ट ट्रॅकवरती निकालात काढावं. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते पब्लिक क्राईम म्हणून त्यांचे सर्व गुन्हे माफ करावेत. अशा प्रकारचा त्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, सरकार राजीनामा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. शिंदे सरकारचं करायचं काय? नराधमांना फाशी झालीच पाहिजे. नराधमांना फाशी झालीच पाहिजे. नाही नाही, दुसरं नाव आहे, दुसरंच नाव आहे म्हात्रे. खरं तर या सरकारमधले सगळे लोकप्रतिनिधी किती नालायक आणि निर्डावलेले आहेत हे आपण पाहिलं असेल. परवा ज्या वेळेला बदलापूरची घटना तिथं सुरू होती, एक महिला पत्रकार, मला वाटतं सकाळच्या महिला पत्रकार होत्या, तो तिथला म्हात्रे म्हणून कुणीतरी लोकप्रतिनिधी भाजपचा होता, त्याने वामनराव म्हात्रे सारखा लोकप्रतिनिधी तो त्या आमच्या भगिनीला म्हणतो की तुझ्यावरच अत्याचार झाला असं तू बोलतेस. खरं तर याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. खरं तर सगळ्या पत्रकारांनी देखील त्याचा निषेध करायला पाहिजे. आणि सरकारला माझी विनंती आहे, आताच नुकता कोणता तरी कायदा पत्रकारांच्या बाबतीमध्ये तुम्ही पारित केलाय, या कायद्याअंतर्गत त्या वामन म्हात्रेवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा प्रकारची देखील मी आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, माता भगिनींच्या वतीनं विनंती करतो. खरं तर पुन्हा एकदा या सगळ्या सरकारचा या प्रकरणामध्ये प्रचंड मोठी पिछेहाट झाली, किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय असा आमचा आरोप आहे. या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करून थांबतो. धन्यवाद.